ॲज अ ह्युमन आपल्याला सगळ्यात जास्त आरामाची गरज असते. तुम्हाला हे माहिती होतं का? कसं आहे ना, आपलं शरीरच असं बनवलं गेलं आहे, की आपल्याला सगळ्यात जास्त झोपेची गरज आहे. यासाठी नाही, की आपण धावतो, आपण खूप काम करतो म्हणून नाही. तर ॲक्चुअलमध्ये सगळ्यात जास्त झोपेची गरज स्त्रियांना असते आणि ह्याच्या उलटं आपण करतो. म्हणजे जसं पूर्वी सुरू होतं ना, की सकाळी लवकर उठून सगळ्यांची कामं करणं, दिवसभर कामं करणं, रात्री लेट झोपणं, सगळं आवरून, तेच आजही सुरू आहे. आणि ह्याने काय होतं माहिती आहे, स्त्रियांवरती कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट सगळ्यात पहिला त्यांच्या पिरियड्सवरती होतो. म्हणजे इर्रेग्युलर पिरियड्स, पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस जे हे आजकाल कॉमन झालेलं आहे, हे यामुळेच आहे. कारण पूर्वीच्या पेक्षाही आज आपण परिस्थिती फार बिघडवून ठेवली आहे. म्हणजे खूप जास्त. आणि आयुर्वेदामध्ये पण असं सांगितलेलं आहे, की आपला नर्व्हस सिस्टम रेग्युलेट करण्यासाठी झोपेची गरज आहे. आयुर्वेदात असं बोललेलं आहे, की 10 ते 2 मध्ये आपले हार्मोन्स रिपेअर होण्याचं काम करत असतात. आणि जर समजा तुम्ही त्याच टाईममध्ये झोपला नाहीत, आराम नाही घेतला किंवा तुमचं झोपण्याचं सायकल खूपच बिघडून गेलेलं आहे, तर काय होईल? आपलं शरीर साथ द्यायचं बंद करेल. शरीर साथ द्यायचं बंद केलं, की चिडचिड म्हणजे जे मुलींचे प्रॉब्लेम सुरू होतात ना, ते सगळे सुरू होणार आहेत. आणि आपलं शरीर इतकं चांगलं बनवलेलं आहे, की ते ना आपल्याला खूप चांगलं रिस्पॉन्ड करतं. ते आपली खूप काळजी घेतं. आपण जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली ना, तर ते खूप चांगलं रिस्पॉन्ड करतं. तर ह्या गोष्टीचा ना फायदा घ्या. ॲक्चुअली खूप गोष्टी आपल्या हातात आहेत, आपल्या शरीराच्या बाबतीत तरी. तर खरंच ह्याचा फायदा घेतला पाहिजे आणि स्वतःकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. थोडी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. बाकीच्या गोष्टी होत राहणार आहेत. त्यामुळे खरंच स्वतःची काळजी घ्या. स्वतःच्या शरीराला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे बघा. थोडं झोपा आणि दिवसाभरात पण ना आपण छोटे-छोटे ब्रेक घेतले पाहिजेत. आपलं ब्रीथिंगवरती आपण बघितलं पाहिजे. आपण ब्रीथिंगवरती जितकं कॉन्सन्ट्रेट करू ना, तितकं आपलं शरीर खूप नरिश होत असतं. आतून खूप छान होत असतं. तर मग छोटे-छोटे ब्रेक घ्या, आराम करा, झोपा. थोडं वेळ पाळण्याचा प्रयत्न करा. ह्याने आपल्याला खूप जास्त फायदा होणार आहे. आपले पिरियडचे प्रॉब्लेम, बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या बॅलन्स करता येऊ शकतात. फक्त तुमचं शरीर तुमच्याकडे काय मागतंय ते प्रोव्हाईड करा, बस. बाकी राधे राधे.